उत्तर आपल्याला या तिसऱ्या चरणामध्ये मिळालं की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्याला दृष्टांत का यातना कठीण होतात. आता जया अंगी मोठेपण हा अभंग इतरत्र दृष्टांत न देता श्रीसंत योगीराज चांगदेव महाराजांच्या जीवनचरित्राच्या अनुषंगाने आपण दृष्टांत पाहूयात. जोपर्यंत मोठेपण त्यांच्याकडे होतं तोपर्यंत काय झालं ऐका. तोपर्यंत आपण सगळा इतिहास पाहू. मरुदगण इंद्रांच्या दरबारामध्ये एक काम सांगितलं. इंद्र ते ऐकायला त्यांनी ऐकलं नाही. शाप दिला की तुम्ही मानव रूपामध्ये खाली जन्माला याल. लक्षात आलं की आपल्याकडून काय चुकी झाली. विनम्र प्रार्थना त्यांनी इंद्राला केली की मला उपशाप द्या आणि याच्यातून मला बाहेर काढा. त्यांनी सांगितलं उपशाप असा आहे, साक्षात भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथ महाराज, महाविष्णूचा अवतार साक्षात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आणि आदिशक्तीचा अवतार मुक्ताबाईंच्या रूपाने भूतलावरती येणार आहे. तेव्हा तुमचा उद्धार निश्चित होईल. आणि जन्म घेण्याच्या अनुषंगाने गाव आणि परिवार निवडला गेला. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आपण ज्या जिल्ह्यामध्ये आता आहोत त्याच जिल्ह्यामध्ये नगरपासून सोलापूर रोडला जवळजवळ 7-8 किलोमीटर अंतरावरती नारायण डोहो नावाचं गाव आहे. मुधोपंत कुलकर्णी या कुलकर्णीच्या घरामध्ये ज्यांचा जन्म झाला ते योगीराज चांगदेव महाराज. इतके गोंडस, इतके विलक्षण पाहायला मिळाले. कोणी म्हणायचं चांगला आहे, कोणी म्हणायचं देव आहे, कोणी म्हणायचं चांगला आहे, काय तेजस्वी आहे, कोणी म्हणायचं देव आहे, कोणी म्हणायचं चांगला आहे. ते चांगला आहे, देव आहे, चांगला आहे, देव म्हणता म्हणता चांग देव हे नामाभिवादन चांगदेव महाराजांना झालं. लहानचे मोठे व्हायला लागले. साक्षात विद्या त्यांच्याकडे सरस्वतीच्या रूपाने मुखावरती आरूढ झाली. आई तारुण्यामध्ये आले आणि आल्याच्या नंतर विद्या कोणाला आशीर्वाद दिला तर त्याचं काम पूर्ण होतंय. कोणत्याही अनुषंगाने त्यांनी काही काम करू द्या, साक्षात मरुदगण तिथं अवताराला आलेले की सामान्य अवतार आहे का. सगळ्या गोष्टींचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतर प्रत्येकाला वेगवेगळे रिझल्ट यायला लागले. एवढ्या कमी वयामध्ये प्रचंड गर्दी व्हायला लागली. पण याच्यामध्ये दुसरी अडचण, तारुण्यात आल्याच्या नंतर तर दैवलग्नम सुदिनन. भरत महाराजांना त्यांची आठवण आली. पनवेल मध्येच. हो, अरे वा, मला बोलवलं नाही तुम्ही त्यावेळेस. चांगदेव महाराजांना लग्नाचं सगळे राजाकडून ऑफर की आमची मुलगी तुम्ही ग्रहण करा. एवढा तेजस्वी, इतका विद्वान, साक्षात सरस्वती ज्यांच्या रिद्धिसिद्धी ज्यांच्या चरणावरती आहे. चांगदेव महाराज म्हटले काहीच नाही, मला अजून पुढच्या सिद्ध्या प्राप्त करायच्यात, अष्टमहासिद्धी मला आत्मसात करायच्यात. लवाजमा घेतला आणि काशीच्या दिशेने निघले. कोणाचंच ऐकलं नाही, काशीच्या दिशेने निघले. काशीमध्ये गेल्याच्या नंतर एका गुफेमध्ये एक सिद्ध पुरुष बसले होते की त्यांनी गुफा सील केली होती. सील या दृष्टीने केली होती की तिथं कोणीच जाऊ शकत नव्हतं. स्तंभन सगळं त्यांनी सगळं फिट करून ठेवलं होतं. चांगदेव महाराजांच्या बरोबर जो लवाजमा होता काशीमध्ये विचारलं की एखाद्या इथं योग शिकवणारे सिद्ध पुरुष आहे का. ते म्हटले इथून अंतरावरती एक जी समाधी आहे, गुफा आहे, त्या गुफेमध्ये असे एक सिद्ध पुरुष बसलेले आहेत की तुम्ही तिथं जाऊन त्यांच्याकडून ती योग विद्या आणि या सगळ्या सिद्ध्या आत्मसात करू शकतात. चांगदेव महाराज त्या गुफेच्या दिशेने निघले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं जोपर्यंत माझा योग अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. तुम्ही घरी जाऊ शकता, नाही तर इथं थांबू शकतात. आतमध्ये गेले. आतमध्ये प्रसंग असा का जिथं त्यांनी सगळ्या योगिनी फिट केलेल्या, कोणी येऊ शकत नाही त्या सिद्ध पुरुषांकडे. अशा अवस्थेमध्ये यांनी त्यांच्या योग बलाने त्यांना सगळ्यांना बाजूला करून सिद्ध पुरुषांपाशी गेले. सिद्ध पुरुष चकित होऊन बघतात की हा कोण दिव्य पुरुष, हा कोण दिव्य बालक युवक इथपर्यंत माझ्यापर्यंत आलाय. ज्या अर्थी एवढ्या सगळ्यांना छेदन करून तो माझ्यापर्यंत आलाय, नक्कीच हा तेजस्वी बालक दिव्य पुरुष असला पाहिजे. कडकडून मिठी मारली. कशा करता आलाय सांगितलं. ते म्हटले मला पुढचा योग सिद्धींचा सगळा अभ्यास करायचा आहे. सगळ्या योग सिद्धींचा अभ्यास कंप्लीट करून जवळजवळ 6 वर्ष लोटले. बाहेरचे लोक म्हटले आपले 6 महिने लोटले. जवळजवळ बाहेरचे कंटाळून गेले. हे म्हटले आतमध्ये जाताना एक तर वाघाने खाल्लं, नाहीतर ज्या देवता फिट केलेल्या आहेत योगिनी वगैरे सगळं त्यांनी यांचा काहीतरी कार्यक्रम केला. हे आत बाहेर येऊ शकत नाही. रडत रडत सगळे पुन्हा आपापल्या गावी निघून आले. योग अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या गुफेमधून बाहेर येत आहेत, काय तेज, एवढी योगीराज साक्षात इतके तेजस्वी, दाढी वाढलेली आहे, चेहरा प्रसन्न आहे. पाहता क्षणी महाराज आपण काही सेकंद सुद्धा पाहू शकत नाही एवढं सगळ्या योग सिद्ध्या घेऊन ज्यावेळेस चांगदेव महाराज बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर सगळा लवाजमा पुन्हा तयार झाला आणि पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने ते तापी तीरावरती येऊन स्थित झाले. कुठं आले? तापी तीरावरती. तापी तीर कुठं आहे?
कुठे? मुक्ताईनगर. मुक्ताईनगरला तापी तीरावरती तिथं आले आणि तिथं आल्याच्या नंतर साधनेच्या अनुषंगाने ते सगळे बसले. इतके तेजस्वी की कोणी आलं का तिथले प्रसंग, कोणी वारलं की तिथं आणून ठेवायचं प्रेत. ज्यावेळेस ते 6 महिने बाहेर यायचे त्यावेळेस ते सगळ्यावरती पाणी शिंपडलं का सगळेजण जिवंत होऊन आपापल्या घरी जात होते. हा सगळा प्रसंग योगाच्या शुद्धीने इतका प्रसंग असा घडला. माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई शुद्धीपत्र घेण्याकरता पैठणकडे आले आणि पैठणला आल्याच्या नंतर रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि साक्षात मुखातून वेदाचे शब्द आले. एकनाथ महाराज वर्तात का? वेद बोलविला गर्भद्विजाचा हरविला. वेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजाचा हरविला. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हरिता. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. भिंत चालवली, रेड्याच्या मुखामधून वेद बोलविले आणि चांगदेव महाराजांचा गर्वाचं हरण केलं. तो गर्व काही सामान्य नव्हता. तो गर्व शब्दाचा अर्थ जो आपला गर्व आहे तो गर्व नाहीये. योग सिद्धी एवढ्या दिव्यतेने त्यांनी प्राप्त केल्या होत्या. तापी तीरावरती आले. प्रसंग इकडून त्यांच्या कानावरती बातमी गेली की रेड्याच्या मुखामधून वेद बोलविलेले आहेत. ही सिद्धी नंतर लक्षात आलं की जे आपण ध्यानामध्ये बसलोय आणि बाहेर जे प्रेत मांडले होते, बाहेर आल्याच्या नंतर एकही प्रेत दिसे ना. लक्षात आलं की हे कुठं गेले. ते म्हटले 4 भावंड आले होते आणि एक छोटीशी मुक्ताबाई होती. हातात पाणी घेऊन तिने शिंपण केलं आणि हे सगळे उठून गेले. कोण आहेत ते म्हटले. ज्यावेळेस चौकशी सुरू केली त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी पैठणमध्ये रेड्याच्या मुखामधून साक्षात ऋग्वेदाचे शब्द बाहेर काढले. हे म्हटले एवढा मोठा अधिकार. आतापर्यंत मी 1400 वर्ष जगलोय आणि जगातल्या सगळ्या सिद्धी मी प्राप्त केल्यात, पण ह्या ज्या सिद्धी आहेत त्या माझ्याकडे कशा नाही, आपल्यापेक्षा ज्येष्ठ कोणीतरी आहे. ही गोष्ट लक्षामध्ये आली आणि लक्षामध्ये आल्याच्या नंतर चांगदेव महाराजांच्या त्या अनुषंगाने आपण प्रवास बघतो. चांगदेव 65कडची वाटचाल. पण तापी तीरावरती आल्याच्या नंतर योगी आहे, तेजस्वी आहे, दिव्य आहे, सगळ्यांना साक्षात्कार येतोय. 1400 वर्ष म्हणजे साधारणतः हा प्रसंग आहे 12व्या शतकामधला. 13व्या शतकाचा प्रारंभ आणि 12व्या शतकाचा उत्तरार्ध. आणि या सगळ्या अनुषंगाने तिथून 1400 वर्ष जगतायत. म्हणजे तिथून आता 12वं शतक म्हणजे माऊलींचा कार्यकाल किती? 700 वर्ष कंप्लीट होऊन गेले. 726 वर्ष पूर्ण झाले. मग मला सांगा मागच्या वर्षी तो तिथून अगोदर 1400 वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व 200 वर्षापूर्वीचा कार्यकाल. म्हणजे आता 2100 वर्ष कंप्लीट झाले. ही गोष्ट नाकारता येणार नाही. 2100 वर्षापूर्वी चांगदेव महाराजांचा जन्म या जिल्ह्यामध्ये झाला आणि तेव्हाचा इतिहास तुमच्या समोरती ठेवतोय शेवटच्या याच्यामध्ये. बरं, सामान्य होते का योगी महाराज? सामान्य नव्हते ना. काय अधिकार होता? 14 जन्मामध्ये 14 नावं. किती? 14 जन्मामध्ये 14 नावं. पहिलं वटेश्वर चांगा. दुसरं नाव चांगदेव चांगा. तिसऱ्या जन्मातलं नाव चक्रधर चांगा. 5व्या जन्मातलं नाव सिद्ध चांगा. 6व्या जन्मामधलं नाव शिवयोगी चांगा. 7व्या जन्मामधलं नाव मनीसिद्ध चांगा. 8व्या जन्मामधलं नाव 8व्या जन्मामधलं नाव अनहट चांगा. 9व्या जन्मामधलं नाव अनमा चांगा. 10व्या जन्मामध्ये नाव नागेश चांगा. 11व्या जन्मामधलं नाव मुधेश चांगा. 12व्या जन्मामधलं नाव सिद्धेश्वर चांगा. 13व्या जन्मामधलं नाव निश्चलदास चांगा आणि 14व्या जन्मामध्ये गुटी चांगा
असे 14 जन्मातले 14 नावं चांगदेव महाराजांना धारण केलेले होते. हे संत प्रमाणाच्या अधिष्ठित आपण पाहतो. विठाला विठाला विठ्ठला 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 चांगदेव वटेश्वर हे जे नाव आहे या जन्मामधलं, चांगदेव वटेश्वर हे नाव काय सामान्य पद्धतीने पडलं का? तापी तीरावरती ज्यावेळेस ते साधना करत होते, रोज ध्यानामध्ये मग्न असायचे. मग्न असताना, ध्यानामध्ये निमग्न असताना त्या धरणगाव गावातले 2 सत्पुरुष जे व्यापारी व्यवसायाने काम करतायत, महाराजांच्या सेवेसाठी होते. लक्षात आलं, हे रोज डोळे बंद, पूजाही डोळे बंद करून करतायत, ध्यानात इतके मग्न आहेत. हे खरोखर साधू आहेत का उगच डोळे बंद केलेत? म्हणून ते म्हणले परीक्षा घ्यायची. काही कारण होतं का परीक्षा घ्यायची? पण परीक्षा घ्यायची ठरवली आणि ते म्हटले जे शिवलिंगाची पूजा करतात ते शिवलिंग बाजूला काढू आणि चांगदेव महाराजांना जेवताना तुपाची वाटी लागायची. वाटीभर तूप ते जेवताना जेवणासाठी त्यांना लागायचं. ते म्हटले काय करू, त्यांच्या जेवणाची वाटीच तिथं आपण शिवलिंगाच्या तिथं नेऊन ठेवू, शिवलिंग बाजूला काढून घेऊ. जर त्यांना भेद कळाला नाही की ही वाटी आहे का शिवलिंग आहे, तर आपण कळाला तर आपले गुरु ग्रेट, आणि नाही कळाला तर आपल्या गुरुमध्ये काहीच योग्यता. 1400 वर्षांची तपस्वीबद्दल परीक्षा घेतोय कोण? साधे व्यापारी शिष्य. म्हणून शिष्य फार डेंजर असतात बाबा, त्यांच्या नादी लागणं म्हणजे फार अवघड कार्यक्रम असतो. शिष्य करी पाप, अरे प्रमाणपाठ आहे तुमचे. 2 शिष्य गुरुच्या घरी राहत होते. इतका वादविवाद दोघांमध्ये, इतका वादविवाद. एक शिष्य दिवाळीच्या सुट्टीत गावी गेला आणि एक शिष्य तिथंच राहिला. मग गावी गेल्याच्या नंतर दोघांनी सगळं काम वाटून घेतले होते. कोणी किती आश्रम झाडायचा, कपडे कोणी धुवायचे, बाबांची सेवा कोणी करायची, हातपाय दाबताना सुद्धा त्यांनी एक हाताने एक पाय वाटून घेतला होता. ते म्हणायचे, बाळा तो घरी गेलाय, त्याचा डावा पाय आहे, माझा डावा पाय दुखतोय, उजवा पाय तू दाबतोयस पण माझा डावा पण पाय दाब. तो म्हटला तो पाय माझा नाही, तो पाय त्याचाही, मी दाबणार. 2 दिवस गेले. 4 दिवसानंतर तो शिष्य आला. गुरुने सांगितलं, हे बघ तुझा डावा पाय प्रचंड दुखत होता माझा, पण तो तुझा म्हणून त्याने दाबला नाही. तो म्हटला कोणी? त्याने म्हणजे कोणी? त्याच्या गुरुबंधूंनी. तो म्हटला असं आहे का? त्याच्या पायाला दाखवतोच. त्याचा पाय म्हणजे त्याचा उजवा पाय होता गुरुचा. कुऱ्हाड घेतली, नाही समजलं. कोणाचा पाय तोडला? नाही, त्याच्या डोक्यातच त्याच्या गुरुबंधूचा होता. शिष्य दृष्टांत जरी काल्पनिक असला तरी शिष्यातले अनुषंगाने लक्षामध्ये घ्या. त्यांनी सांगितलं गुरूंची परीक्षा बघायची, म्हणून त्यांनी तुपातली वाटी उलटी नेऊन ठेवली, शिवलिंग बाजूला केलं. चांगदेव महाराज बसले पूजेला, निमग्न ध्यानामध्ये. कशाची पूजा करतोय काहीच माहिती नाही. शिवलिंग समजून त्यांनी त्यांच्या समोर काय हो शिवलिंग काय ना वाटी काय, वाटीची शिवलिंग म्हणून पूजा केली आणि पुन्हा जेवायला बसले. सांगितलं आणा माझी वाटी. ते म्हटलं आपल्या गुरुत योग्यता नाही. अहो साधं शिवलिंग आणि वाटीतला भेद कळाना म्हटले, उगाच ध्यान लावून बसतात म्हटले, यांच्यात योग्यता नाही. ही परीक्षा घेत आहेत ते, आणि लक्षामध्ये आलं की यांच्यामध्ये योग्यता नाही. आणि जेवायला बसले, म्हणले आणा माझी तुपाची वाटी. गेले ना आणायला वाटी, तर कुठं वाटी उचलते, वाटीच उचलायला तयार नाही. खोदकाम सुरू केलं तर वाटी तितकीच खोल, एवढीशी वाटी, तितकीच वाटीच म्हणतात ना तुमच्याकडे, तितकीच खोल खाली खांदलाय तरी ती तितकी खोल. लक्षात आलं आपण परीक्षा घ्यायला गेलो ना आपणच परीक्षेत अडकलो. आले असंच दंडवत घातला, रडायला लागले की आमच्याकडून अपराध झाला महाराज, आम्हाला माफ करा. आणि म्हणून मग तिथं वाटीची पूजा केली. वाटेला ईश्वर समजलं. वाटेचा ईश्वर म्हणता म्हणता वटेश्वर हे नामाभिधान चांगदेव महाराजांना प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. वटेश्वर नामाभिधान प्राप्त झालंय. लक्षात आले की आपल्यापेक्षा ज्येष्ठ कोणीतरी आहे. पत्र पाठवलं, काय लिहावं कळेना. वडिलाच्या भूमिकेमध्ये चिरंजीव लिहावं, अधिकाराने मोठे आहेत, आणि आपण आशीर्वाद घ्यावा तर कुठेतरी अहंकार मनामध्ये येतोय. आपण ते पण लिहिता आलं नाही. कोरं पाठवलं. म्हटले शिष्य सांगायलाच होते कोरं पाठवा, जर काही लिहून दिलं तर समजू आपण त्यांच्यात योग्यता आहे का नाही. मग थोडंसं त्यांनी ते पत्र पाठवलं, ते घेऊन आळंदीला गेले. गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तिथं पाहिलं कोरं आहे, मुक्ताबाई हसायला लागल्या. कोरं म्हटले 14 वर्ष तपश्चर्या केली नाही. हे ते शब्द माझी योग्यता नाही वापरण्याची. ते म्हटले बरोबर आहे का नाही बाबा, अहो ते योगीरा 1400 वर्ष जगले, आपले कीर्तनकार त्यांना चांगल्या म्हणून मोकळे होतात. नाही, योग्य नाही, ते असं बोललं नाही पाहिजे.
तो त्यांचा अधिकार आहे. कोणाचा? मुक्ताबाईंचा. त्यांचा 1400 वर्ष तपश्चर्या केली. म्हटले चांगदेव महाराज कोरेच राहिले. निवृत्तीनाथ महाराज हसायला लागले. ते म्हटले अहो कोरे राहिले ना, आता कोऱ्यावरतीच काहीतरी लिहिता येईल ना. निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा दिली. माऊलीने सांगितलं लिहा त्याच्यावरती. त्यावेळेस त्यांनी लिखाण सुरू केलं. ते लिखाण कंप्लीट झालं. ज्या 65 ओव्यामध्ये घेऊन आले. समजायला तयार नाहीत आणि म्हणून पुन्हा वापस पाठीमागे गेले. जाताना पण एकटे नाही गेले. जवळजवळ त्या निळोपरांचे अभंग वाचले तर 3 लाखाच्या आसपास लवाजमा घेऊन आळंदीच्या दिशेने आले. आल्याच्या नंतर चांगदेव महाराज वाघावरती बसून आलेत. ही ज्यावेळेस बातमी ज्ञानोबरांना सगळ्या भावंडाला कळाली. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये भिंतीवरती बसलेले होते आणि ज्यावेळेस मुक्ताबाईंना विचारलं काय करायचं, ते तर वाघावर बसून आलेत, हातामध्ये नागाचा चाबूक आहे. मुक्ताबाई म्हटलं मग आपण भिंतीलाच आज्ञा देऊ. माऊली निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं त्या भिंतीला आज्ञा देऊन आकाश मार्गाने भिंत त्यांच्या समोर आली. याच्यामध्ये सुद्धा त्यांचा अहंकार गेलेला नव्हता. हे म्हटले खरोखर यांच्यात योग्यता आहे का? 8व्या प्रकारची सिद्धी त्यांनी खालून भिंतीवरती सोडली. जर भिंतीची माती होऊन हे सगळे खाली पडले तर यांची योग्यता नाही. असं सिद्धी टाकल्याबरोबर सिद्धी गायब झाली. लक्षात आलं की अरे बापरे, ही पण 1400 वर्षाची एवढी सिद्धी असून सुद्धा काहीच झालं नाही. भिंत खाली आल्या बरोबर चांगदेव महाराजांनी सरेंडर केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांचा उद्घोष करून डोळ्यातून अश्रू वाहतायत की माझी काय मोठी चुकी झाली. मग ते पत्र सांगा म्हटले आम्हाला. आणि ज्यावेळेस ते पत्र घेऊन मुक्ताबाईंकडे आलं, मुक्ताबाईंच्या आज्ञेने पत्र सांगायचंय पण लवाजमा एवढा मोठा आहे. 1400 पट्ट शिष्य बरोबर आहेत. मुक्ताबाई म्हटले मी सांगायला तयार आहे पण मी आदिशक्ती आहे. आदिशक्ती म्हटल्याच्या नंतर मला ते सांगायचा अधिकार आहे पण आदिशक्ती आहे, मी देवी आहे, मला बळी पाहिजे. चांगदेव महाराज म्हटले कोणाचा बळी पाहिजे? ते म्हटले तुमचे 1400 शिष्य आहेत ना, त्याच्यातले 14 लोकांचा उद्या मला बळी पाहिजे. चांगदेव महाराजांना माग बघूस तर एक सुद्धा बाबा आळंदीमध्ये एक सुद्धा राहिला नाही. नियोजन असं होतं फक्त हे सगळे माग लवाजमा आहे ना पाठीमागे पाठवून द्यायचा होता आणि त्यांना एकट्याला मोकळं करायचं होतं. कारण ज्या रिद्धी सिद्धीच्या या पगड्यामध्ये अडकले होते यांच्यातून त्यांना मोकळं करायचं होतं. आणि ज्यावेळेस समोर उपदेश आला आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ समोर आला, ऐका किती दिव्य आहे. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासो दावी मग ग्रासो प्रगटला करी. स्वस्ती श्री वटेषु श्रीपद स्वस्ती कल्याण असो. श्रीपद वटेशूकडे लावलं की भगवान शंकर आणि श्रीपद इकडे स्वस्तीकडे लावलं की साक्षात भगवान विष्णू. काय शब्दातली योग्यता आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 3 ग्रंथ लिहिले. ओम नमो जी आद्या ज्ञानेश्वरीची सुरुवात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा नमस्कार रूप मंगल ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलं. अमृतानुभवामध्ये नमन करत असताना आपल्या श्रीगुरूंच्या ठिकाणचे काही लक्षण प्रतिपादन केली. दक्षरम मनाखेयम आनंद मजमव्यम श्रीमन निवृत्तीनाथे ती ख्यातम दैवतम आश्रये. वस्तू निर्देश रूप मंगल अमृतानुभवामध्ये केलं. सार्धम केन च कस्यार्धम शिवयो समरूपिनो ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान्मुहो अद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तो मिथस्तराम तो वंदेज गतमाद्योस्तयोस्तत्वाभिपते मुलाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्ते क्षणाग्रमूलमध्याय नम पूर्णाय शंभवे. सुरातेच्या अमृतानुभवाचे 5 श्लोक पाहून घ्या. वस्तू निर्देश रूप मंगल आहे अमृतानुभवामध्ये आणि आशीर्वाद रूप मंगल कुठं केलं? तिथे स्वस्ती श्री वटेश. मी जगताचा आभास तुम्ही दाखवतायत पण ज्यावेळेस जो लपुनी जगता भासू, जो नाम आत्मस्वरूपाचं भान, आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्याच्या नंतर जगताचा भास दिसतोय आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर ग्रासू करी म्हणजे जगताचा ग्रास होतो, म्हणजे जगताचा नाश होत नाही पण बाद रूपाने जगत कळतं. आत्मसच्चित आनंद आहे हा भाव लक्षामध्ये येतो. आणि मग पुढे त्याला उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं सोने सोनेपणा जा प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगटन लपलासे न खोमता जो बहु जव जव होय तव तव काहीच नव्हे काही नव्हे ऐगे अवघाची जो सोने सोनेपणा उने नयताची झालेले ने तेवी न वेचता जग होणे अंगे जया कल्होळ कंचुक न फिडिता उघडे उदक तेवी जगीसे सम्यक स्वरूप जो परमाणूच्या मांद्या. हे चांगदेव 65च्या ओव्या सगळ्या आपण पाहून घ्या. ते म्हणून अविद्या निमित्ते दृष्ट द्रष्टुत्वेवरते ते मी नेणे आहे त्या ऐशेचे असे पुढे माऊली ज्ञानेश्वर महाराज उपदेश करताना सगळं विवेचन मुक्ताबाई चांगदेव महाराजाला सांगतायत. तसं तसं त्यांच्या लक्षात येते की माऊलीने काय शब्द लिहिलेत. सखया तुझेने उद्देशे भेटावं जीव उल्हसे
का सिद्ध भीती विस्कुशी आयशाय बिहे. चांगदेव महाराज आणि माऊलींचा संवाद बघा. माऊली म्हणतायत मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे चांगदेव महाराज, तुम्ही माझे मित्र आहात, तुम्हाला भेटायची इच्छा आहे. सखया शब्द वापरतायत. पण मी भेटणारा ज्ञानदेव आणि तुम्ही भेटणारे चांगदेव, ज्ञानदेव आणि चांगदेव हे द्वैत मध्ये येत आहे आणि म्हणून ती सिद्ध अवस्था बिघडेल की काय ही मला भीती वाटते. सखाय तुझ्याने मिशे भेटावायची उल्हास आहे का सिद्ध भेटी विसकुशे आयशी आई बिहे. भीती वाटते म्हणून तुम्ही तुमच्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी. आणि पुढे सगळे वर्णन आल्याच्या नंतर शेवटी मग 65वी ओवी निदय परिते निदय जने जागृती घेऊन जागणे. आणि हे ज्यावेळेस सगळं चांगदेव महाराजांनी ऐकलं, लक्षामध्ये आलं की आपली काय चूक झाली होती, आपण कोणत्या मोठेपणामध्ये अडकलो होतो, त्या मोठेपणामध्ये काय यातना होत्या जन्म मरणाच्या, आणि पुन्हा काळाला आपण पाठीमागं पाठवणं, समाधीमध्ये जाणं, रिद्धिसिद्धीमध्ये अडकणं, आणि मूळ मुख्य स्वरूपापासून आपण एवढ्या दिवस 1400 वर्ष वंचित राहणं, मोठेपणामध्ये आपण अडकलो होतो. आपल्याला त्या तत्वाकडे जायचं होतं, ते आपलं तत्व राहिलं होतं. आणि ज्यावेळेस उपदेश झाला, लक्षात आलं, आणि मग म्हटले आज मी खरोखर मुक्ताबाईचा गुरुपुत्र झालो. सांगदेव म्हणे आज जन्माला, सांगदेव म्हणे आज जन्माला गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देव म्हणे आज जन्मालो, देव म्हणे आज जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, झालो मुक्ताईचा. आज खऱ्या अर्थाने मी जन्माला आलो. कोण म्हणतंय? किती वर्षानंतर? 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज म्हणतात आज मी खऱ्या अर्थाने जन्माला आलो. ही गुरु कृपेची ताकद असते. बरेच जण अजून जन्माला नसतील आले असं मला वाटतंय, त्यांनी लवकर या जन्माला. म्हणजेच आता मी बाबा वयाच्या आईने माझ्या म्हणजे तिसऱ्या 3 वर्षाचा असताना माळ घातली, तेव्हा मी जन्माला आलो. अहो गुरुपुत्र झाल्याशिवाय जन्माला येणं आहे का? नाही. म्हणून बरेच पठ्ठे असे असतील ते अजून जन्मालाच आलेले नसतील. लवकर जन्माला या एवढीच विनंती आहे. पाठीमागे अमेरिकेने एक सर्वे केला भारत देशावरती.